महाराष्ट्राच्या विदर्भात उंच डोंगरावर निसर्गरम्य वातावरणात उभे असलेले रामटेकचे पवित्र मंदिर. नागपूरपासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या रामटेक नगरीत हे मंदिर गडावर असल्यामुळे याला गड मंदिर असे म्हटले जाते. पुराण कथेनुसार अशी मान्यता आहे की प्रभू रामचंद्रांनी वनवासादरम्यान राक्षसाचा पराभव करून या डोंगरांवर विश्रांती घेतली. 11व्या शतकात यादव राजाने हे मंदिर बनविल्याचे सांगितलं जातं. पुढे नागपूरकर राजे रघुजी भोसले यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. गड मंदिराचे सौंदर्य फक्त त्याच्या धार्मिक महत्त्वापुरते मर्यादित नसून त्याच्या अद्वितीय वास्तुशिल्पीय कलेतही आहे. रामटेक मंदिराच्या प्रवेशद्वारापासूनच या वास्तुशिल्प कलेचा अनुभव येतो. हे प्रवेशद्वार हेमाडपंथी स्थापत्य शैलीत बांधण्यात आले आहे. येथील प्रत्येक कोरीव कामात एक अनोखा संदेश दडलेला असून प्राचीन काळातील कलाकारांनी दगडात घडविलेल्या या कलाकृती बघून मन थक्क होते. मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करताच देवाच्या पवित्र प्रतिमांचे दर्शन होतं. गर्भगृह हे मंदिराच्या स्थापत्यशास्त्रातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. मंदिराच्या भिंती आणि स्तंभांवर केलेली कोरीव कामे केवळ स्थापत्य शिल्पच नाही, तर आपल्या इतिहासाशी जुळलेली एक अमूल्य सांस्कृतिक धरोहर आहे. रामटेक मंदिराच्या परिसरात आणखी छोटी देवळे आहेत. या देवळांच्या प्रत्येक शिल्पकलेत रामायणाच्या विविध प्रसंगांची एक वेगळी गाथा दडलेली आहे. गडमंदिराच्या मागील बाजूस असलेले शिल्पकलेचे नमुने आणि त्यातील बारीक सारीक तपशील त्या काळातील स्थापत्यशास्त्रातील कुशलतेचे दर्शन घडवतात. मंदिराच्या प्रांगणात असलेली शांतता आणि निसर्गरम्य वातावरण भक्तांना एका वेगळ्या आध्यात्मिक अनुभवाकडे घेऊन जाते. प्रत्येक कोपऱ्यातून मंदिराची सौंदर्यपूर्णता अनुभवता येते, जिथे दगडातील कोरीव कामे निसर्गाच्या सौंदर्याशी समरस होतात. रामटेक जवळील कपूर बावडी हा देखील वास्तुकलेचा उत्तम नमुनाच म्हणता येईल. एकावर एक दगड ठेवून येथे पौराणिक मंदिर उभारलेले आहेत. रामटेक जवळील आणखी एक पौराणिक श्रद्धास्थान म्हणजे अंबाळा तलाव. येथील पौराणिक तलाव आणि अनेक मंदिर हे भक्तजनांच्या आस्थेचं प्रतीक आहेत. आजही रामटेक हे असे ठिकाण आहे जिथे काळ थांबलेला वाटतो. यादवांनी सुमारे 1000 वर्षांपूर्वी बांधलेले हे मंदिर आजही भक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे. प्रभू रामाच्या पवित्र वचनेची आठवण करून देणारे हे मंदिर भक्तांसाठी आध्यात्मिक आश्रयस्थान आहे. सूर्यास्ताच्या वेळी मंदिरावर सोनसळी प्रकाश पडतो, तेव्हा त्याचे सौंदर्य आणखीनच खुलते आणि भक्तांच्या मनात एक शाश्वत स्मृती निर्माण करते. रामटेक हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून भारतीय स्थापत्यशास्त्राचे एक मौल्यवान प्रतीक आहे. येथे स्थापत्य कलेचा वैभव आणि भक्तीचा प्रकाश एकत्र येतो.